उद्धारा जगतधारा देई सर्वासावर स्वरूपानुसंधान चित्तरमो निरंतर काम क्रोधादिक थारा मिळून च अंतरी अखंडित वसोचित तूच अनंता सर्वांतरी शरीरी घरी कन्या पुत्रादि परिग्रही अनासक्त असोचित आसक्त त्वत् अनुग्रही मिळो धन मिळो मान मिळो लौकिक आगळा सोडली हा परिमद मोह पाशांतुनी गळा असो भोग असो त्याग असो विद्या असो कला अविट पद पदमांची भाव भक्ती दे सकळा चराचर दिव्य रूप दिसो बाहेर अंतरी सर्वांचे भले भावे उच्चारो मन वैखरी मी माझे मावळ सर्व तू तुझे उगवता मी तूपणा जगन्नाथा ओ एकची तत्वता देव भक्त से द्वैत अद्वैत न खंडिता दाखवी देवानंता प्रार्थना ही तुला सद्गुरुनाथ महाराज सद्गुरु पैमावली मातोश्री माँ यांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन आणि आपण सर्व सद्भक्त सश्रोते आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार। आजचा जो प्रश्न आहे पारमार्थिक प्रगती होण्यासाठी दिव्य पुण्याची आवश्यकता का भासते? नियती व पापुण्य संबंध समजावून सांगा। जन्माला आलेला माणूस जेव्हा त्याच्याकडनं जीवन जगणं सुरू होतं तेच त्याचं कर्म असतं। म्हणजे जीवन जगणं असं जे आपण म्हणतो तर ते जीवन जगणं म्हणजेच कर्म करणं। म्हणजे प्रत्येकाला कर्म हे करावंच लागतं आणि हे कर्म करीत असताना ते सत्कर्म किंवा दुष्कर्म ह्या दोन अंगाने कर्म त्या प्रत्येक माणसाकडनं होत असतं। म्हणून सत्कर्मातून पुण्याची निर्मिती होत असते आणि दुष्कर्मातून पापाची निर्मिती होत असते। अर्थात कर्म म्हटलं त्यामागे भाव असतो, भावातून कर्म असं होत असल्यामुळे भावाच्या अंगानेही पाप किंवा पुण्य निर्माण होत असतं आणि कर्माच्या द्वारे सुद्धा पाप पुण्य निर्माण होत असतं। आणि म्हणून नुसतं पाप पुण्य असं जे म्हटलं जातं ते तितकंसं बरोबर नाही। तर पापात्मक पाप, पापात्मक पुण्य, पुण्यात्मक पुण्य आणि पुण्यात्मक पाप
अशी 4 प्रकारे मानवी जीवनामध्ये पाप पुण्याची निर्मिती होत असते. कर्म पापात्मक पाप असं जे आपण म्हणतो त्यावेळेला भाव अशुद्ध असेल आणि किंवा भाव हा दुर्भाव असेल तर त्या दुर्भावातून पाप आणि त्या दुर्भावातून जे दुष्कर्म होतं त्याच्यातून पुन्हा पाप म्हणजे पापात्मक पाप असा अर्थ होतो. भावही दुर्भाव आणि कर्म ही दुष्कर्म. दुसरा प्रकार जो आहे पापात्मक पुण्य. दुर्भाव असतो पण सत्कर्म होतं, त्याला म्हणतात पापात्मक पुण्य निर्माण. तिसरं जे आहे ते पुण्यात्मक पाप म्हणजे सद्भाव असतो पण दुष्कर्म करतं म्हणून ते पुण्यात्मक पाप होत असतं. आणि त्याच्याही पुढे जो आहे ते पुण्यात्मक पुण्य म्हणजे सद्भाव असतो आणि सत्कर्म असतं. म्हणजे ही जी जोडी आहे म्हणजे ह्या दोन्ही अंगाने मानवी जीवनामध्ये पुण्य आणि पापातून जी आपल्या वाट्याला परिस्थिती येते म्हणजे मानवी जीवनात प्रत्येक व्यक्तीच्या वाट्याला जी परिस्थिती येत असते ही परिस्थिती म्हणजे त्याची नियती असते. नियती म्हणते. नियती म्हणजे काय? पुण्याईतून व्यक्तीच्या वाट्याला आलेला परिणाम जो असतो ती त्याची नियती असते त्या व्यक्तीची. म्हणून पाप आणि पुण्य असं जे आपण म्हणतो तो सर्वसाधारणपणे आपण ज्याला पाप आणि पुण्य म्हणतो सर्वसाधारण लोक हे पाप आहे पुण्य आहे तर तो तसा त्याचा अर्थ नाही. तर पाप आणि पुण्य ही कर्मातून ही प्रक्रिया घडते भावातून आणि कर्मातून. त्या प्रक्रियेचा परिणाम म्हणून संचितामध्ये पाप आणि पुण्याची निर्मिती होत असते. इथे पाप आणि पुण्य म्हणजे चांगली आकर्षित करणारी परिस्थिती किंवा वाईट म्हणजे आकर्षित वाईट परिस्थिती आकर्षित आपण करतो त्याला म्हणतात पाप. व्यक्तीच्या वाट्याला अनिष्ट काही परिस्थिती आली आणि त्याचं कर्म चुकतंय हे तर त्याला कळलं तर आपण म्हणतो बघा कर्म होतं तर कर्मासाठी त्याला मिळालं परिणाम असं जे म्हटलं जातं. चांगलं आणि वाईट दोन्ही अंगाने. चांगली परिस्थिती आली तर ते त्याचं पुण्याईचा तो परिणाम असतो आणि वाईट परिस्थिती आली तर तो पापाचा परिणाम असतो. ही जी नियती आपण ज्याला म्हणतो ही नियती आपण जे सतत कर्म करत असतो आपण म्हणजे प्रत्येक व्यक्ती जे सतत कर्म करत असतो सतत कर्म म्हणजे असं काय नाही थोडा वेळ केला आणि संपलं असं कर्म हे सतत चालू असतं. म्हणजे विचाराच्या लेवलला असेल उच्चाराच्या लेवलला असेल किंवा आचरणाच्या लेवलला असेल. त्यामधून पाप आणि पुण्याची ही निर्मिती सतत चालू आहे आणि ही जी निर्मिती सतत चालू आहे म्हणजे आता वर्तमानात जे जे कर्म आपण करत असतो त्या कर्मातून नियती रूपाने आपल्या वाट्याला चांगली वाईट परिस्थिती येत असते हे पहिलं लक्षात. पण त्या नियतीबरोबर आणखीन एक महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा. पूर्वायुष्यात केलेल्या कर्मातून जे पाप पुण्य निर्माण झालेलं असतं तेही संचितातच असतं आणि तेही पाप पुण्य
शुभ प्रारब्ध किंवा अशुभ प्रारब्ध रूपाने वाट्याला येतं. म्हणजे पुण्यातून शुभ प्रारब्ध पापात्मक ठसा किंवा पापातून अशुभ प्रारब्ध, तसंच पुण्यातून शुभ नियती आणि पापातून अशुभ नियती, अशा 4 गोष्टी मानवी जीवनात परिणाम करत असतात की त्याचा मानवी जीवनात परिणाम होत असतो. कारण तो म्हणण्याच्या तिथे परिणाम होत असतो. किंबहुना मानवी जीवन म्हणजे नियती आणि प्रारब्ध असं म्हणताना तिथे पाप आणि पुण्याचा तो खेळ चाललेला असतो. त्यामुळे दुष्कर्म करीत असलेल्या माणसांच्या जीवनात चांगल्याही गोष्टी घडताना आपण पाहतो, किंवा सज्जन म्हणून ज्या माणसांकडे पाहतो त्यावेळेला वाईट परिणाम हे आपण पाहतो. हे सगळं प्रारब्ध आणि नियतीचा परिणाम असतो. हे पहिले लक्षात ठेवा. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात हे चालू असतं सतत. आणि त्यामुळे प्रारब्ध आणि पुण्य असं, प्रारब्ध आणि नियती, ही जी प्रारब्ध नियती म्हणजे कसं आहे, फोर्सेस आहेत. म्हणजे पुण्याई आणि पापाचे फोर्सेस निर्माण होतात. प्रारब्ध आणि नियती हा परिणाम रूपाने माणसाच्या वाट्याला चांगली वाईट परिस्थिती देत असते. हे पहिले लक्षात घ्यायचं. आणि फिजिक्सचा एक नियम आहे भौतिकशास्त्राचा, की 2 फोर्सेस एकमेकाच्या विरोधात असतील तर तिथे जास्तीत जास्त फोर्स असेल त्या कमी फोर्सेसला मारते. दोन्ही फोर्सेस समांतर असतील तर त्या दोघांचा अधिक परिणाम वाट्याला येतो. हे काय सांगतो लक्षात घ्या, की फोर्सेस म्हणजे शक्ती. म्हणजे तसं बघायला आलं तर पाप आणि पुण्य ही एक शक्तीच असते. शक्तीचाच तो प्रकार आहे. आकर्षण करणारी की पराकर्षण करणाऱ्या शक्ती. त्यामुळे ज्याच्या वाट्याला, ज्याच्यामध्ये शुभ प्रारब्ध आणि शुभ नियती एकत्र होते त्या माणसाच्या जीवनात भरभराट वाढते. ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये अशुभ प्रारब्ध आणि शुभ नियती जर एकाच वेळेला निर्माण होत असेल तर सुरुवातीला काही वाईट घडल्यासारखं वाटतं आणि परत चांगलं घडत जातं. किंवा अशुभ प्रारब्ध आणि अशुभ नियती एकत्र आल्या तर त्याला आपण म्हणतो 7.5 लागली. लक्षात घ्या. म्हणजे 7.5 म्हणतो ते सुद्धा आपल्याच कर्माचं फळ असतं. प्रत्येक व्यक्तीच्या कर्माचं 7.5 म्हणजे पुन्हा पुन्हा संकट येतात, पुन्हा पुन्हा संकट येतात. कारण काय समजत नाही म्हणतो ना आपण. आणि त्यामुळे शुभ प्रारब्ध शुभ नियती एकत्र झाली तर भरभराट किंवा सुख शांती समाधान अंगाने प्रवास चालू होतो. शुभ नियती आणि अशुभ प्रारब्ध असेल तर प्रथम अनिष्ट गोष्ट घडतात, त्यातून काही आपण त्या परिस्थितीवर मात करतो सत्कर्मातून, तर ते अशुभ प्रारब्ध आणि शुभ नियती असं होतं. कधी शुभ प्रारब्ध वाटायला येतं आणि आपण दुष्कर्म करतो आणि त्याच्यातून नियती म्हणजे शुभ प्रारब्ध आणि अशुभ नियती अशी निर्माण होते. आणि तिथे एखादा माणूस भरभराट होताना बघतो आणि परत त्याची घसरत जाते दुष्कर्मातून. किंवा सर्वांगाने सुखी असतो, भरभराट असताना अचानक त्याच्या जीवनामध्ये असं काहीतरी घडायला लागतं की सगळं सुख शांती समाधान लावायला जाते, किंवा अनिष्ट घटनेत त्याचं तो अगदी त्या जीवनात दुःख निर्माण होतं पाहतो. हे सगळं पाप आणि पुण्याचा खेळ आहे. म्हणजे पाप पुण्यातून निर्माण होणाऱ्या प्रारब्ध आणि नियतीचा खेळ आहे. हे पहिला खेळ म्हणजे आपलीच कर्माचा तो परिणाम आहे. म्हणजे हे सगळं प्रत्येक व्यक्तीच्या कर्माचा, म्हणजे पूर्वायुष्यात केलेलं कर्म आणि आत्ताच्या आयुष्यात केलेलं कर्म. पूर्वायुष्यातून केलेल्या कर्माच्यातून पाप पुण्यातून
प्रारब्ध शुभाशुभ प्रारब्ध निर्माण होतं आणि शुभ म्हणजे वर्तमानात केलेल्या कर्मातून शुभ कर्म असेल तर शुभ नियती, अशुभ कर्म असेल तर अशुभ नियती घडत असते. आता हा जो भाग आपण नेहमी चिंतनाला घेत असतो की हे जीवन हे जे चाललेलं आहे ते आपणच केलेल्या कर्माचा परिणाम असतो, म्हणून इतरांना दोष देता कामा नये हे याच्यातून पहिला बोध घेता येतो. जी परिस्थिती येईल ती आपणच केलेल्या कर्माचा परिणाम, तो विचार रूपाने असेल, उच्चार रूपाने असेल किंवा आचरण रूपाने, तिन्ही ठिकाणी असतो. तिथे दुर्भाव किंवा सद्भाव काय असेल त्याप्रमाणे पाप पुण्य निर्माण होतं हे तिथे लक्षात. सर्वसाधारण मानवी जीवनामध्ये माणूस जो जीवन जगत असतो तो देहभावातून जीवन जगतो. देहभाव हाच मुळात दुर्भाव आहे. कारण देहभावातून केलेलं सगळं कर्म एका बाजूने पापात्मक असतं. देहभावातून सत्कर्म केलं तर पापात्मक पुण्य असं आपण म्हणतो. देहभावातून दुष्कर्म केलं तर पापात्मक पाप. पण देहभावातून एखाद्याचं भलं होण्यासाठी जर आपण भावात भले होण्याच्या कर्मात म्हणजे भले होण्याच्या भावातून आपण परत सत्कर्म तर परत ते पुण्यात्मक पुण्य होतं. म्हणजे हे जे सगळ्यात सूक्ष्म गोष्टी आहेत ते आपल्या लक्षात यायला हव्यात. म्हणून देहभाव आहे पण तिथे सद्भाव सतत असायला पाहिजे. देहभाव आहे, देहभाव आहे त्याने काय पापच करत बसत नाही. सर्वांच्या भल्याचा सतत एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये भाव असेल म्हणजे सज्जन म्हणतो म्हणजे काय असतं, सज्जन म्हणजे काय असतो देहभाव. पण त्याच्याकडे संस्कारातून सर्वांच्या भलेपणाचा, सर्वांचं कल्याण व्हावं किंवा सर्वांना सुख मिळावं किंवा अगदी त्यागवृत्ती असते. काय त्यागवृत्तीतून स्वतःचं नुकसान किंवा फायदा न पाहता समोरच्याचं भले होण्यासाठी कर्म केलं जातं. आणि हे जे कर्म असतं त्यावेळेला भाव मुळात देहभाव आहे पण त्याच्यावर उमटलेला असतो तो सद्भाव असतो. सद्भावातून जेव्हा सत्कर्म होतं तर तेही सुद्धा पुण्यात्मक पुण्य असतं. लक्षात घ्या, म्हणजे पुण्यच पुण्य आहे जीवनामध्ये. म्हणून इथे व्यक्तीला, प्रत्येक व्यक्तीने हे लक्षात घेतलं पाहिजे जीवन जगत असताना सद्भावनेतून जीवन जगता आलं पाहिजे. ही पहिली गोष्ट. बहुजन हिताय बहुजन सुखाय हा जो मंत्र आहे हा लक्षात ठेवा की छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपण अनिष्ट चिंतन करतो. उगीच भूतकाळात काही घडलेल्या गोष्टीचं त्या अंगाने ह्याने मला असं केलं त्याने मला तसं केलं ह्या अंगाने चिडचिड करत असत काही मंडळी किंवा त्याच्यातून त्यांच्याकडे दुर्भाव निर्माण होतो. ही दुर्भावना त्या व्यक्तीला घातक असते ही त्या व्यक्तीला कळत नाही. कारण दुर्भावातून पापात्मक पाप किंवा पुण्य निर्माण होणार असतं आणि त्याचा चांगला किंवा वाईट परिणाम होतच असतो. म्हणून मुळात सद्भावना असली पाहिजे. लक्षात ठेवा. तो देहभाव आहे की नाही हा नंतरचा प्रश्न. देहभावातून सुसंस्कारित जी कोणी माणसं असतात म्हणजे संस्काराला महत्व इथे येतं तिथे येतं की सद्भावना, सर्वांप्रती सद्भावना जी जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या जीवनात असते तर त्या सद्भावनेतून सत्कर्म हे सहज होतं. सद्भावनेत दुष्कर्म झालं असं होत नाही. पण नकळत दुष्कर्म होऊ शकतं. नकळत म्हणजे कसं असतं. आता बहुजन हिताय बहुजन सुखाय असं ज्या माणसाची धारणा असेल म्हणजे ही सद्भावना सतत असायला पाहिजे. आपल्याकडनं सद्भावना सतत असली पाहिजे. म्हणजे आपल्यामुळे कोणाला त्रास होता कामा नये. आपल्यामुळे बोलण्याने वागण्याने कोणाचं मन दुखावता कामा नये. म्हणून मी नेहमी म्हणतो ना देहबोली फार महत्वाची असते. देहबोलीतून पण माणसं दुखावली जातात किंवा सुखावली जातात. देहभाव तुम्ही तुमची देहभूमी देहभाव जो असतो
तो एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्या मनामध्ये बोलत नाही आपण, पण देहभावातून समोरच्याला कळतं हा आपल्या काय बरोबर नाहीये बघणं, त्याचं बघणं बरोबर नाही म्हणतो आपण ना, खरं तो दुर्भाव असतो. दुर्भावातून माणूस मी काय केलं नाही हो, मी काहीच बोललो नाही, ह्याला काहीतरी वाईट असायला पाहिजे, पण ते होतं लक्षात. ते पण कर्मच असतं शेवटी, की दुर्भावातून जो आपली देहभाव की देहबोली जी आपली असते तिचा परिणाम पण समोरच्या व्यक्तीवर होत असतो. म्हणून सद्भावना की सद्भाव हा असा असला पाहिजे की तुमचा देहबोलीच तशी तयार झाली पाहिजे, की कोणाला बघितलं की जो सद्भावना आहे समोरच्या ती पाहूनच माणसाला चांगला वाटतं, म्हणतो ना आपण की हा माणूस बरा वाटतो. पण ज्याच्याकडे दुर्भावना किंवा त्याची देहबोली जर विचित्र असेल, दुखावणारी असेल, लोक अशा लोकांपासून लांब पडतात असे पाहतो. म्हणून कर्म म्हणताना सतत आपल्याकडे सद्भावना असणं फार महत्वाचं आहे. सतत सद्भावना, की प्रत्येकाचं भलंच व्हावं, कल्याण व्हावं, आपल्यामुळे प्रत्येकजण सुखी व्हावं. सद्भावनेतून किंवा सद्भावातून जेव्हा देहबोली सद्भावनेची असते त्या समोरच्या माणसाला प्रसन्न वाटतं, हे सत्कर्म होतं, त्याचे पुण्य मिळतं. आणि आपण ज्यावेळेला आपली देहबोली अशी असते की समोरच्याला घाबरतो करतो, पळतो म्हणतो याच्यापासून लांबच पडलेलं बरं, हे दुखावलं जातो आपण, कळलं ना, तर तेही पापात मोठं. म्हणजे आपण काहीच करत तरी पण पाप आणि पुण्य निर्माण. पाप आणि पुण्य कसं निर्माण होतं तर कर्मातून. देहबोली हे सुद्धा आपलं कर्म असतं. आपण प्रत्येकाशी कसे बोलतो म्हणजे उच्चार करतो तेही कर्म असतं. की मनात आपल्या देहबोली मनातल्या असलेल्या विचारातून निर्माण होत असते. देहबोली कशी निर्माण होते की माणूस म्हणतो कडक आहे की तो चांगला आहे की तो असा वागतो तसा दिसतो असं म्हटलं ना, आणि प्रत्येकाला ते कळतं, म्हणजे असं काही नाही कोणाला कळत नाही. कारण पहिला परिणाम देहबोलीचाच होतो, नंतर उच्चार. आणि देहबोली येते कुठून? विचारातून येते. मनात असलेला जो विचार असतो त्याच्यातून ही देहबोली निर्माण होते. आणि हे जे विचार येतात त्या भावनेतून येतात, म्हणून सद्भावना असली पाहिजे. दुर्भावना आपल्याला कोणाही बद्दल असता कामा नये. हे जर एखाद्याला जगणं म्हणून म्हटलं ना, जीवन जगण्याचं सोपं गणित काय आहे? सद्भावनेतून सत्कर्म आपल्याकडनं व्हायला पाहिजे. इथे प्रत्येक माणसाचं लक्ष असलं पाहिजे. ते त्याच्या हिताचं आहे, इतरांच्या हिताचं नंतर. की सतत सद्भावना आपल्याकडे असावी सर्वांबद्दल, कोणी कसाही वागो. ती सद्भावना येणं फार महत्वाची. कृष्ण आणि ज्ञानेश्वर माऊली, श्रीकृष्णाने भगवद्गीता सांगितली, ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी सांगितली. खरं म्हणजे भगवद्गीतेचं सार म्हणजे ज्ञानेश्वरी. भगवद्गीतेत जे श्रीकृष्णाला सांगायचं तेच ज्ञानेश्वरीमध्ये, प्राकृत भाषेमध्ये ज्ञानेश्वराने ज्ञानेश्वरीमधून सांगितलं. पण श्रीकृष्णाचं एक गोष्ट अशी होती की दुष्टांचा नाश आणि सज्जनांना अभय. म्हणजे जेव्हा जेव्हा समाजामध्ये अनिष्ट किंवा दुराचारी लोक वाढतील तेव्हा मी त्यांचा नाश करायला जन्माला येतो, असं त्यांचं म्हणणं श्रीकृष्णाचं. ज्ञानेश्वर माऊलींचं भाव वेगळा, म्हणून म्हटलं सद्भावना. आता श्रीकृष्ण भगवंत होता म्हणून त्याच्या ठिकाणी जे आहे काय ते नंतर आपण बोलू. पण ज्ञानेश्वर माऊलींचं कसं होतं? सर्व खळांची व्यंकटी सांग,
तया सत्कर्मी रतिवाळ. म्हणजे काय सांगतो, खळ म्हणजे दुष्ट प्रवृत्ती जी आहे लोकांची, त्यांची जी दुर्भावना म्हणजे व्यंकटी, म्हणजे त्यांच्याकडे असलेली दुर्भावना सांडो, त्याला मारायचं नाही, विनाश नाही करायचं. म्हणजे ज्ञानेश्वरांचं कसं विकसित आहे म्हणेन की आता विश्वात्मके देवेने वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसाये दाने. आणि पहिलीच ओळ, जे खळांची व्यंकटी सांडो. जे खळ आहेत, खळ म्हणजे दुष्ट भावनेतून लोक जे वागतात, त्यांची जी दुर्भावना आहे ती सांडू दे. म्हणजे ती व्यक्ती शुद्ध झाली. व्यक्तीबद्दल त्यांच्या मनात वाईट नाही विचार. आपल्याला हे शिकायचं. श्रीकृष्णाचा काळ, त्या काळात त्याने केलं तेही बरोबर आहे, त्याच्यानंतर आपण त्याचा अर्थ समजून घेऊ. पण आत्ताच्या काळामध्ये तुमच्या हातात सुदर्शन चक्र म्हणजे जसं श्रीकृष्णाबरोबर सुदर्शन चक्र सोडायचं, जरा काय झालं की काय खरं नाही. तुमच्या हातामध्ये तसलं सुदर्शन चक्र नाहीये. आपल्या हातामध्ये सद्भावनेचं सुदर्शन चक्र, म्हणजे आपल्या जाणीवेमध्ये सुदर्शन चक्र हे सद्भावनेचं असायला पाहिजे. आणि ते ज्ञानेश्वर मागणकर होतं. ज्ञानेश्वर मागणं कसं मागितलं, जे काळांची गणपती. एवढं सगळं ज्ञानेश्वरी सांगितल्यानंतर सार सांगितलं त्यांनी, जीवनाचं सार. हे सगळं ज्ञानेश्वरी जसं भगवद्गीता सांगितल्यानंतर परत त्याचं सार काय, तर ज्ञानेश्वराने तेच मागितलं. परत त्यांनी मागितलं देवाकडे. देवाकडे कोणाच्या, अनंत स्वरूपाकडे मागलं. आता विश्वात्मक, या विश्वाला व्यापून असलेल्या आहे देवा. येणे वाघ यज्ञ तोष. हे जे आतापर्यंत ज्ञानेश्वरी सांगितली, हा जो वाघ यज्ञ म्हणजे उच्चारातून ते ज्ञानेश्वरी त्यांनी मांडली. वाघ, ह्या वाघ यज्ञाने आनंदित व्हा तोषावे, आणि त्या आनंदातून मला प्रसाद द्या. जबरदस्ती मागत नाही, मी आता केलं ते मला असं नाही. येणे वाग्य तोषोनी मज द्यावे पसायला. तसं अगदी किती नम्रपणे मागितलं. आम्ही काय म्हणतो, दिलंच पाहिजे. म्हणजे काय, आम्ही चांगलं केलं ना. म्हणजे बऱ्याच वेळेला असं गंमत असते की सद्गुरू म्हणतात, रे मला तुझी आठवण आली. काय त्या खुश होतो ना. एखादं म्हणतो, अरे बघ तुझी आठवण करता काय पुण्य नाही. तर हा काय म्हणतो, अरे मी एवढी आठवण करते तर त्याने आठवण काढलं तर काय फरक आहे. असं गमतीचा एक भाग सोडला तर मागणं ही जबरदस्तीचं असेल तर ते नाही होत. नम्रपणे मागलं. वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसाये दावे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रतिवाळ. त्यांना सत्कर्माची आवड निर्माण होते. नुसतं त्यांच्याकडची दुर्भावना जाऊ दे नको. त्याच्या पुढची पायरी आहे की त्याच्या मनामध्ये दुर्भावना आहे तर दुर्भावना ती गेली पाहिजे. वाईट विचार त्याच्याकडे गेले पाहिजेत. वक्रदृष्टी त्याच्याकडे ती जाऊ दे आणि त्यांच्या ठिकाणी सर्वांबद्दल प्रेम निर्माण व्हावं. तया सत्कर्मी, सत्कर्माचं प्रेम निर्माण व्हावं की सत्कर्म त्यांना भाव. त्या सत्मिरती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवाचरण. त्याच्या पुढे आणखी परत म्हणतात, प्रत्येक माणसाला प्रत्येकाबद्दल मैत्र निर्माण व्हावं. मित्र आणि मैत्र असा तो भाग आहे. मैत्रभाव हा आणखी वेगळा आहे. मैत्रभाव म्हणजे जसं आपण म्हणतो ना, खरा मित्र कोण, जो संकटात किंवा कोणत्या वेळेला धावून येतो तो मित्र असं म्हणतो आपण. मैत्रभाव हा अगदी जीवाभावाचा मित्राचा असतो. मैत्र, त्याचं भलंच झालं पाहिजे हे ज्याच्याकडे असतात तो मैत्र भाव. म्हणून प्रत्येकाचं भलंच व्हावं हा मैत्रभाव सर्वांकडे. भूता परस्परे घडो. जी सगळी जी भूत म्हणजे जे जे प्रगट झालंय त्या सर्वांकडे हा मैत्रभाव निर्माण व्हावा. ही सद्भावना लक्षात घ्या. ही जी सद्भावना आपल्याकडे असायला पाहिजे. हे मागणं म्हणजे काय, प्रत्येकाने अशाच पद्धतीने पाहिलं पाहिजे प्रत्येकाकडे की समोरचा त्याचं कर्म त्याच्याकडे, पण आपलं सद्भावना असली पाहिजे. तसं भलं व्हावं. त्याच्याबद्दल त्याचं कोटकल्याण म्हणजे दुर्भावना येता कामा नये. म्हणजे ज्याच्याकडे सद्भावना असेल त्याच्याकडे नम्रता येते, त्याच्याकडे प्रसन्न चित्त येतं, त्याच्याकडे समाधान येतं. लक्षात या सगळ्या गोष्टी फक्त
जे कर्म आपण जे करतो त्याच्या मागे जर सद्भावना आपल्याकडे ठेवायला लागलो तर पुण्यात्मक पुण्य निर्माण होणं, सद्भावनेतून सत्कर्म केलं तर. पण सद्भावनेतून कधी कधी दुष्कर्म होऊ शकतं. किंवा कसं दुष्कर्म होतं? सैनिक आता लढाई सुरू झाली मध्ये, सिंधू हे केलं आणि त्यात आपले सैनिकांनी जाऊन अगदी आतपर्यंत खोलपर्यंत अनेक दहशतवाद्यांचा निपात केला, म्हणजे बॉम्बस्फोट घडवले आणि सगळं गेलं. पुण्याई मला तिथे भावना काय, देशप्रेम ही भावना होती. आपल्या हा लोकांचं हे केलं म्हणून ह्यांना धडा शिकला पाहिजे, त्यासाठी ते जर धडा नाही शिकवले तसेच वागणार. ही होती कृष्णनीती होती. कृष्णाने जसं केलं तसं कळलं नाही. सद्भावना कसली? देशप्रेमी सद्भावना होती. देशातल्या आपल्या लोकांना हे केलं म्हणून त्यांना धडा शिकवला पाहिजे. तिथे ज्ञानेश्वर माऊलीसारखा विचार केला, खळांची व्यंकटी सांडव तयासर, ते प्रॅक्टिकल होत नाही. कळलं ना? तिथे देशाच्या अपेक्षेत या गोष्टी घडत असतात. लक्षात. म्हणजे पुण्यात्मक पाप असं म्हटलं ना ते इथे असतं. आणि म्हणून हे पाप आणि पुण्यातून जी नियती आणि प्रारब्ध हे आपल्या वाट्याला येतं, त्याच्यात सगळ्या ह्या चक्रातून जर सुटायचं असेल तर महत्वाचा मुद्दा हाच लक्षात ठेवायचा, सद्भावना असली पाहिजे. आणि सद्भावनेतून प्रत्येक कर्म आपण केलं पाहिजे. हे ज्या माणसाच्या की ज्या व्यक्तीच्या लक्षात येईल त्याच्याकडे पुण्याई निर्माण व्हायला लागते. सद्भावनेतून पुण्याई निर्माण होणार. पुण्यात्मक पुण्य किंवा पुण्यात्मक पाप म्हणजे काय? तिथे ते पुण्य पहिला अधिष्ठान पुण्याईचं असेल आणि त्याच्यातून कर्म सत्कर्म असेल तर पुण्यात्मक पुण्याई निर्माण. अधिष्ठान पुण्याचं पण दुष्कर्म कळत न कळत घडतं, त्यामुळे ते पुण्यात्मक पाप असलं तरी त्याचा परिणाम तेवढा वाईट होत नाही, कारण अधिष्ठान पुण्याई लक्षात ठेवा. दुर्भावनेतून पापात्मक पुण्य आणि पापात्मक पाप म्हणजे कर्माचं अधिष्ठान पापात्मक असेल तर त्याचा वाईट परिणाम अधिक होत असतो. म्हणून मुळात पहिली सद्भावना चांगली असली पाहिजे आणि त्याच्यातून बहुजन हिताय बहुजन सुखाय ह्या भावनेतून प्रत्येकाचं हित व्हावं. त्यासाठी किंवा त्याच्याशी आपण कसं बोलावं, आनंदाने कसं वागावं, की समोरच्याला आपल्याकडून कसलंही दुःख म्हणण्यापेक्षा समोरच्याचा अहंकार दुखावता कामा नये. आता अहंकार दुखावता कामा नये म्हणजे प्रत्येकाला अहंकार असतोच म्हणून म्हटलं, कोणाला अहंकार नसतो, प्रत्येकाला अहंकार, त्याचा दुखावता कामा नये. म्हणजे प्रत्येक वेळेला कोणाही जीवाचा न घडवत सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे हे जे सांगितलं जातं, तुकाराम महाराज म्हणतात, त्याचा तो अर्थ असतो की आपण सत्कर्म घडावं हाच प्रथम लक्षात घ्यायचा. सतत तो विचार असला पाहिजे आणि त्या सत्कर्मातून पुण्य आणि पुण्यातून मानवी जीवनात सुख शांती समाधान निर्माण होतं. आपल्याला जर सतत सुखी व्हावं असं वाटत असेल माणसाने तर आपल्या सद्भावनेतून कर्म करायला शिकलं पाहिजे. सद्भावना सर्वांप्रती कोणी असो त्याच्याप्रती ती सद्भावना असली पाहिजे. आता हे बोलायला सांगायला सोपं जरी असेल तर करायला कठीण होतं. कोणीतरी आपलं नुकसान केलं आहे, कोणीतरी आपल्याला दुखावलं आहे, कोणीतरी आपला अपमान केला आहे, आपलाही अहंकार आहेच ना तिथे, देहभाव म्हणजे अहंकार आहे. आणि त्याच्यामुळे किती जरी सांगितलं तरी तिथे दुर्भावना ही येतच राहते. आणि या एवढ्या वर्षापूर्वी मला असं केलं होतं असं सांगणारे लोक आहेत, तर मनामध्ये ते पकडून ठेवलेलं असतं. त्यामुळे ती दुर्भावना त्याच्यावर सद्भावना निर्माण होत नाही. ह्याच्या माणसाला माझ्याकडे सद्भावना कशी निर्माण होती असंही वाटतं. पण ती आपल्याला घातक आहे जर कळलं तर तुला सद्भावनेतूनच पाहायचा अभ्यास केला पाहिजे. पण देहभाव असल्यामुळे बऱ्याच वेळा ते कठीण पण पडतं, पण प्रयत्नपूर्वक केलं तर ती सद्भावना सतत तयार होऊ शकते. आणि म्हणून पहिली गोष्ट लक्षात ठेवायची, सद्भावना सर्वांप्रती असावी. माणसं सगळे म्हणून जिथे पहिलाच एकच भाव घ्यायचा की ज्ञानेश्वर माऊली जसं मागितला जातं, खळांची व्यंकटी सांग, की
जे समोर काही त्यांनी दुष्ट भाग चुकीचं काहीतरी केलेलं आहे, अगदी खरं म्हणजे दुष्टासारखं नाही, आपल्या मनासारखं नाही केलं हे केलं तर म्हणून त्याच्या मनात आपल्याला काही असेल वर खाली, तर तिथे आपल्या मनामध्ये त्यांना त्यांचं भलं व्हावं हाच विचार असला पाहिजे मनापासून, आणि त्याच्यातूनच आपले विचार आचार झाले पाहिजेत. म्हणजे कर्म सत्कर्मच झालं पाहिजे. तिथे महत्वाचं लक्षात ठेवायचं. आता महत्वाचा मुद्दा म्हणजे सद्भावनाच निर्माण होण्यासाठी काय केलं पाहिजे. सद्भावना होण्यासाठी देहभावाचं रूपांतर देवभावात व्हायला पाहिजे, हे खरं मूळ आहे. आणि तिथे दिव्य पुण्याईचा भाग येतो. आतापर्यंत सांगितलं देहभावातून केलेलं कर्म ते पाप आणि पुण्य असं जसं म्हणतो आपण, तसं देवभाव म्हणजे इथे जी मंडळी म्हणजे जे साधक जन म्हणतो आपण, ते सद्गुरूंच्या जवळ आल्यानंतर सद्गुरू जे जे ज्ञान देतात तिथे पहिली गोष्ट जी होते, तिथे शिष्य हा सद्गुरूला जेव्हा शरण जातो तिथेच त्याच्या ठिकाणी सद्भावना निर्माण व्हायला लागते. महत्वाचं लक्षात. अर्थात सद्गुरूंच्या कक्षेत असेल तोपर्यंत त्याच्याकडे सद्भावना असते. सद्गुरूंच्या पासून कक्षेतून दूर गेला की त्याच्यात दुर्भावना निर्माण होते, म्हणजे देवभाव निर्माण होतो परत. म्हणजे सद्गुरूंसमोर अगदी शांत अगदी असा अगदी नरम बिरम बसलेला असतो. जरा सद्गुरूंचं प्रवचन करून बाहेर गेला की लगेच त्याचा ताट होतो. का म्हणजे देहभाव तिथे परत तयार होतो, देहबोली परत तशी तयार होते. काही लोकांचं तसं होतं, पण तिथे आपलं हे चुकतं हे त्याला कळत नाही. बऱ्याच वेळा तसं होतं. सद्गुरूंसमोर अगदीच वाटतं काय सज्जन आहे ना, किती शांत आहे, किती सरळ आहे असं पण वाटतं ना, पण बाहेर गेल्यानंतर त्याच्याकडे परत त्याचं सुरू होतं. तिथे मात्र गोंधळ होतो. म्हणून सद्गुरूंच्या कक्षेत राहता आलं पाहिजे. सद्गुरूंच्या कक्षेत म्हणजे तिथे देहभाव गेलेला नाहीये, पण सद्गुरूंच्या कक्षेत असल्यामुळे सद्गुरू भाव तयार होतो. तिथे देहभावाचा परिणाम कमी व्हायला लागतो. हे महत्वाचं. साधक म्हणून ज्यावेळेला हे करतो सद्गुरू भावातून म्हणजे पुण्यात्मक भावातून त्याच्याकडे कर्म सुरू होतं. म्हणजे जर सद्गुरूंचा त्याला ध्यास लागतो, सद्गुरूंनी सांगण्या ज्ञानाची त्याच्या पाठी सतत सद्गुरूंचं हे ज्ञान आहे, ह्याप्रमाणेच आपल्याला वागलं पाहिजे, तसंच केलं पाहिजे, हे महत्वाचं लक्षात ठेवायचं. सद्गुरूंचा ध्यास म्हणजे सद्गुरूंवर प्रेम करतो म्हणजे काय, सद्गुरूंच्या जवळ गेला सद्गुरूंना खायला प्यायला घातलं म्हणजे झालं नाही. सद्गुरू जे सांगतात तसं ज्ञानातून मला जीवन जगलं पाहिजे. माझ्या सोयीने जीवन नाही जगायचं. तिथे माझी बुद्धी वापरायची नाही. देवभावातून मी माझी बुद्धी वापरतो. देवभावात सद्गुरूंच्याच ज्ञानातून जीवन जगता आलं पाहिजे, हे पहिलं लक्षात येते. दिव्य पुण्याईचा भाग येतो. शुद्ध पुण्याई आणि दिव्य पुण्य म्हणतात ते आपण, की देहभावातून सद्भावनेतून जे जे कर्म करते शुद्ध पुण्य होतं. पुण्यात्मक पुण्य ही शुद्ध पुण्य आहे. पापात्मक पुण्य हे अशुद्ध पुण्य आहे. लक्षात असं. आणि म्हणून जो साधक सद्गुरूंना पूर्णतः शरण जातो, म्हणजे पूर्णतः शरण म्हणजे पूर्णतः शरण जाता येत नाही. जोपर्यंत देहभाव आहे तोपर्यंत पूर्णतः शरण होत नाही माणूस. पण त्याला सद्गुरूंबद्दल प्रेम असतं, सद्गुरूंची भक्ती करायची वाटते, सद्गुरूंनी हे सांगितलं ते सांगितलं, आपण आपल्या जीवनात तो वागण्याचा प्रयत्न करत असेल आणि प्रत्येक कर्म करताना सद्गुरूंच्या स्मरणातून त्याचं कर्म व्हायला लागलं तर दिव्य पुण्याईचा तो प्रभाव तिथे निर्माण व्हायला लागतो. लक्षात दिव्य म्हणजे पुण्यात्मक पुण्य, पण ते कसं सद्गुरू भावातून, की हे सर्व आहे ते सद्गुरूचं. सद्गुरू भाव म्हणजे काय, माझं काहीच नाही, जे आहे ते सद्गुरूंचं आहे. सद्गुरूंनी जे सांगितलं त्याप्रमाणे आपल्याकडनं हे कर्म व्हायला हवं, त्यासाठी तो प्रयत्न करत असतो. नाही जमलं तर ते परत त्याला वाईट वाटतं, अरे चुकलं माझं, त्याबरोबर सत्कर्म करण्याचा प्रयत्न करतो. या सगळ्या गोष्टी ज्ञानातून व्हायला पाहिजेत आणि त्यासाठी सद्गुरूंच्या कक्षेत राहायला पाहिजेत. बऱ्याच साधकांना ते कळत नाही. त्यांना वाटतं आम्हाला माहिती आहे, सगळं कळतं आम्हाला, सांगितलं हा माहिती आहे आम्हाला सगळं. पण माहिती झालं म्हणजे सद्भावना निर्माण होते असं नव्हे. सद्भावना आपल्याकडे आहे की नाही याचा चेक आपणच केला पाहिजे. सर्वांप्रती सद्भावना,
थोड्यांसाठी सद्भावना, दुसऱ्यांसाठी दुर्भावना असेल तरी ते चालत नाही. ते आपण पापात्मक आणि पुण्यात्मकाचा जो भाग आहे तिथे सुरू होतो. म्हणून इथे सद्गुरू भाव जर एखाद्याच्या ठिकाणी आला, देहभाव आहे पण सद्गुरू भाव आहे. सद्गुरू भाव काय? सर्व काय जे आहे ते सद्गुरूच आहे. सद्गुरू मुळे जीवन जगतोय, सद्गुरूसाठी जीवन जगतोय म्हणजे ज्ञानासाठी. लक्षात, सद्गुरूसाठी म्हणजे काय? ज्ञानासाठी, ज्ञानातून जीवन जगतोय. त्याच्यातून सकारात्मक दृष्टीने प्रत्येक गोष्टीकडे पाहतोय. सद्गुरूंनी जे सांगितलं त्याचप्रमाणे आपल्याकडनं कर्म झालं पाहिजे. इथे जो अधिक सावध साधक असतो त्याच्याकडे दिव्य पुण्य निर्माण व्हायला लागते. सद्गुरूंनी जे नामस्मरण सांगितलंय, सद्गुरूंची साधना दिलेली आहे, सद्गुरूंनी जसं कर्म करायला सांगितलं आहे, हे स्मरण ज्या साधकाकडे तयार होतं त्या सद्गुरू भावातून दिव्य पुण्य निर्माण होतं. आणि दिव्य पुण्य ही पारमार्थिक ज्ञानामध्ये त्या साधकाची प्रगती साधते. शरणागती ही महत्वाची, श्रद्धा आणि शरणागती या दोन गोष्टी ज्या आहेत त्या साधकाकडे सद्भावना निर्माण होते आणि त्या सद्भावनेतून दिव्य पुण्य निर्माण होतं. दिव्य पुण्य ही पारमार्थिक प्रगती साधते. शुद्ध पुण्य ही त्या ज्ञानापर्यंत नेऊन पोहोचवते. म्हणजे आपण सद्गुरूंकडे पोहोचलो कशामुळे? काही सत्कर्म करतो त्याच्या म्हणजे शुभनियती घडते त्याच्यातून. शुभनियती आणि शुभ प्रारब्ध दोन्ही हवं आहे तिथे. नुसतं शुभनियती पण उपयोगी पडत नाही. एकदा दोन मैत्रिणी, दोघी म्हणजे अ आणि ब म्हटलं तर अ ही अधिक हुशार होती, ब थोडीशी कमी होती. म्हणजे दोघी हुशार होते पण अ ते अधिक हुशार होते. आणि दोघी मैत्रिणी सीएच्या परीक्षेला बसली आणि ब ही कमी हुशार असली ती पहिल्याच फटक्यात पास झाली आणि अ बिचारी आणखीन फिर्या घालत बसली. तर लोक म्हणाले इतकी हुशार ही का फेल झाली? अशुप्रारब्ध. तिने कर्म करत होती, प्रयत्न करत होते, ती शुभनीती घडत होते पण अशुप्रारब्धतेला मागे खेचू. लक्षात म्हणजे काही वेळा असं होतं मुलं किंवा कोणी आपण तेवढेच प्रयत्न करतात दोघे पण प्रयत्न करताना एक त्याला तेवढं यश पाहिजेच मिळत नाही पण जो दुसरा प्रयत्न पटकन मिळतं. मी म्हटलं अरे दोघांचं इतकं प्रयत्न आहेत म्हणजे दोघांकडे शुभनीती घडते मग ते असं का होतं? तर पूर्वीचं ते अशुप्रारब्ध तिथे वाट्याला आलं तर तिथे ह्या गोष्टीचा परिणाम दिसत असतो. आणि म्हणून नेमकं काय करायचं? सद्भावनेतून कर्म करणं, सद्भावनेतून प्रयत्न करणं. सद्भावनेतून करण्यासाठी सद्गुरूंचा भाव, सद्गुरू भाव जो आपण म्हणतो, सद्गुरूंप्रती जो देवभाव आहे, सद्गुरू म्हणजे अनंत स्वरूपाचं मुख आहे आणि ते जे ज्ञान देतात त्या ज्ञानातून पूर्णता. तसंच माझ्याकडनं झालं पाहिजे. तिथे मी माझ्या सोयीचा अर्थ लावता कामा नये. बरेच साधक स्वतःच्या अंगाने सोयीचा अर्थ लावतात आणि असं करतात म्हणजे जीवन जगतात. त्यानंतर आपण बरोबर जातो. निसर्ग नियम हा तिथे अगदी काटेकोरपणे परिणाम द्यायला तयार असतो. हे सगळं आहे ते निसर्ग नियमाप्रमाणे. पाप पुण्य जे आपण म्हणतो ते पाप पुण्य म्हणजे कर्मातून जे जे घडतं ते निसर्ग नियमानुसार होतं. म्हणून इथे परमार्थामध्ये म्हणजे पारमार्थिक ज्ञानामध्ये जर प्रगती व्हायला पाहिजे, कारण पारमार्थिक ज्ञान कळायला सूक्ष्म असल्यामुळे अतिशय कठीण आहे. बऱ्याच लोकांना जर हे सांगायला आलं तर बरेच लोक पळतात, नको रे बाबा आपण आपलं आहे ते बरे असं बरंच वाटतं ना. पण आपण हेच वाग नको म्हणतो, इथेच आपलं अशुप्रारब्ध आहे लक्षात घ्यायचं. तुम्ही जर एखादं हे तत्वज्ञानाचं किंवा एक तत्वज्ञान जे सद्गुरूंनी सांगितलेलं आहे ते तुम्ही अगदी त्याचं भलभाव म्हणून सांगायला जाल तर तो ऐकूनच असं घेणार आहे असं नसतं. कारण त्याच्याकडे असलेलं अशुप्रारब्ध तुम्हाला ते स्वतः ह्या ज्ञानातून लांब पडतं. पण शुभ प्रारब्ध असेल तर कळत नकळत आपण ते तिथे आकर्षित होतो. म्हणजे तिथे परत परिस्थितीकडे घेऊन जातं. जर ज्याच्याकडे शुभ प्रारब्ध आहे त्या शुभ प्रारब्धाने सद्गुरू प्राप्त होतात. पूर्व आयुष्यातल्या पुण्याने ते शुभ प्रारब्ध घडतं आणि त्याच्यातून आपण सद्गुरूंच्या जवळ जातो. आणि तिथे जर जाणीवपूर्वक हे ज्ञान आत्मसात करायला कर्म करतो सद्गुरू भावातून, की सद्गुरूंच्या प्रती जी शरणागती आहे, श्रद्धा आहे, त्याच्यातून आपण प्रयत्न करतो साधक, त्यावेळी त्याच्याकडे पुण्यात्मक दिव्य पुण्य निर्माण होते.
त्या सद्भावनेतून, सद्गुरू भावातून. आणि ते दिव्य पुण्याई त्या साधकाला प्रगती साधण्यासाठी फार उपयुक्त ठरते. आणि तशीच असायला म्हणून ज्याच्याकडे शरणागती नाही, श्रद्धा नाही सद्गुरूप्रती, पण तो हुशार आहे अशी मंडळी बुद्धिमान असतात, त्यांना ते कळतं. आणि ते कळल्यामुळे काय होतं, शब्दज्ञान खूप वाढतं. शब्दज्ञान म्हणजे तिथे बुद्धिमत्ता म्हणजे ग्रहणशक्ती जी असते ज्ञानाची, ती काही व्यक्तींना पटकन त्यांची बुद्धी तेवढी ग्रहण करणारी तेवढी तत्पर असते, चिकाटी असते. आणि त्याच्यातून ती करणारी बरीच मंडळी असतात. अतिशय विद्वान मंडळी म्हणतो आपण, ती बुद्धिवंत असतात, असं काही नसतं. पण तिथे शरणागती नसते. आपल्याला आता माहिती आहे, कळलं. अशा भावातून जेव्हा सद्गुरूपती जर शरणागती नसेल, श्रद्धा नसेल, तर तिथे दिव्य पुण्य निर्माण होतं, तिथे शुद्ध पुण्य निर्माण होतं. कळलं ना. सत्कर्म करतोय, सद्भावना करतोय, पण देवभाव नाही तिथे. लक्षात घ्या, देहभाव हा पापात्मकच आहे आणि देवभाव हा पुण्यात्मक आहे. परत लक्षात. आणि हा जो सूक्ष्म भाग आपल्याला जीवनातला कळण्यासाठी सद्गुरूंच्या कक्षेत राहावं लागतं. आम्ही असंच ऐकू, आम्ही तसंच बोलू, आम्हाला हे माहिती आहे, ते करतो, मग आपण करतोय, सगळं आम्ही चांगलंच करतो. कोण म्हणतो आम्ही वाईट कर्म करतो? कोणा वाटतं आपण वाईट करतो म्हणून? कोणाला झापलं तरी म्हणत नाही, मला शिकवलं, चांगलं झापलंय, असं होतं ना बऱ्याच वेळेला. पण हे झापलं म्हणजे आपण दुष्कर्म केलं हे आपलं, कारण समोरच्याचा अहंकार ठेचतोय ना आपण तिथे, तर वाईट वाटतं असं सांगत नाही, पण त्याला मनात वाईट वाटतं ना, का शाणा आपल्याला शिकवतो असं वाटत असतं की नाही. तर हे जे पुण्य म्हणजे दिव्य पुण्य निर्माण व्हायचं असेल तर सद्गुरू भाव प्रचंड वाढला पाहिजे. आणि हाच सद्गुरू भाव देवभावात रूपांतर होतो. लक्षात घ्या, त्या ते पुण्याहीच पुण्य असते, दिव्य पुण्य. म्हणून ह्या दिव्य पुण्याही याच्याकडे भरपूर असते. त्याने त्याच्याकडनं झालेलं कोणतंही कर्म हे शुद्ध कर्मच असतं. लक्षात घ्या. म्हणजे आता हे काय नवीन सांगतोय, श्रीकृष्णाने केलेलं सगळं कर्म हे शुद्ध कर्मच होतं. त्याने कंसाला मारलं, म्हणजे मामाला मारलं, हो आपल्या सख्या, आपण पण सख्या मामाला मारलं असं म्हणतो, अरे बापरे. पण त्याने काय केलं, लोकांना त्रास देणाऱ्या राजाला मारलं. तो मामा म्हणून त्याने करतात, देवबान मामा काका कोण नसतो, तर ते लक्षात ठेवायचं. देवभाव ज्यावेळेला म्हटलं त्यावेळेला देवभाव म्हणजे काय, हे सर्व जीवन चैतन्य स्वरूपातून निर्माण झालंय. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी हे चैतन्य प्रत्येक रूपामध्ये प्रगट आहे. तिथे माझं म्हणून काहीच नाही, तर जे सगळं चाललंय ते चैतन्य स्वरूपामुळे सगळं कार्य चाललंय, हे जीवनचक्र चालू आहे. आणि तिथे फक्त त्या भावातून पाहणं आणि त्या भावातून सद्भावनेतून कर्म करणं असं ज्याच्याकडे असतं त्याचं कर्म हे दुष्कर्म असू शकत नाही. जेव्हा देवभावातून केलेलं कर्म हे पुण्यात्मक पुण्यच असतं. म्हणजे आपल्या दृष्टीने वाटतं, अरे कंसाला मारलं, वाईट गोष्ट घडली. पण एक गंमत सांगतो, महाराजांचा एक कायदा गाढवा म्हणून दृष्टी या पुस्तकात त्यांनी लेख मांडलेला आहे. कायद्याप्रमाणे असं सांगितलं जातं, 10 गुन्हेगार सुटले तरी चालेल, पण सज्जन ह्या उगीच अडकता कामा नये अपराधामध्ये. त्याच्यावर कसले आरोप येता कामा नये. सज्जन म्हणजे काही आरोप वगैरे झाला तर एखाद्या सज्जनावर आला तर तसं होता कामा, त्यासाठी 10 गुन्हेगारांना सोडलं तरी चालेल असं कायदा आहे. आता महाराज म्हणतात, तो एक गुन्हेगार, 10 गुन्हेगार काय, एक गुन्हेगार जे सुटला तर तो हजारो लोकांना पण त्रास देणार. तो काय गपचूप असणार आहे. गुन्हेगार म्हणजे गुन्हेगार वृत्ती तशीच असते. तो हजारो लोकांना त्रास देतो. मग 10 गुन्हेगार सुटले तर 10,000 लोकांना त्रास देणार. त्यापेक्षा 10 सज्जन एक वेळ गेले तरी चालतील, पण एक पण गुन्हेगार सुटता कामा नये असं जीवनविद्या सांगते. म्हणून कायदा गाडा म्हणजे जेव्हा समाजाकडे पाहिलं तर आज वकील म्हणजे नेमकं काय असतं, 10 गुन्हेगारांना सोडणारा हुशार माणूस म्हणजे वकील. आता वकिलाने लक्षात घ्यावं काय म्हणतो मी. त्याने जर सोडलं त्याच्याकडे कोण येणार, हा काय वकील उपयोगाचा नाही. खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं करू शकतो तो वकील. कायद्याचा आधार घेऊन कशाला देईन, पण पैसे झाले म्हणजे तो दुष्कर्मच करतो भयंकर. वकील म्हणून वकिलांनी जर विचार करावा, सद्भावनेतून जर कायद्याचा उपयोग होत असेल त्यांच्याकडनं तर ते पुण्यही मिळवतील.
पण खूप पैसे मिळवतो म्हणून सज्जनाला पण अडकवून टाकतील, मी काही वेगळे वेगळे कायदे दाखवून, आणि जे छळलं जातं तिथं दुष्कर्म घडतं. लक्षात ठेवा. म्हणून आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये तो कोणत्याही पातळीवर असो, त्याच्याकडे पाप आणि पुण्य हे त्याच्या कर्मातून निर्माण होत असतं. म्हणून पहिली सद्भावना धरा की त्याच्यातून पुण्यात्मक सर्व गोष्टी निर्माण व्हायला लागतात. आणि त्यामुळे सद्भावना आणि तिथे सगळ्यात सोपं म्हणजे ज्यांना परमात्म्याची आवड निर्माण होते त्यांच्याकडे शुभ प्रारब्ध असतं म्हणून ती आवड निर्माण होतं, नाही तर होणार नाही. अनेक लोकांना तुम्ही सांगा ऐकतच नाही, लांब पडतात, नोकरी बघ तुझं जळ लावतात असं म्हणतो ना आपण. त्यांच्याकडे ते शुभ प्रारब्ध त्यांना त्यांच्याकडे असलं अशी प्रारब्ध ह्या गोष्टीतून ते लांब पडतात असं होतं. म्हणून सद्गुरू भावातून दिव्य पुण्य निर्माण होतं, हे महत्वाचं. आणि ते कसं होतं, सद्गुरूंना पूर्णतः शरण गेलं पाहिजे. सगळं जीवन हे सद्गुरूंमुळे चाललंय. जे जे काही करतो ते सद्गुरूसाठीच करतोय. आणि ज्याच्याने ज्या कर्माने सद्गुरू प्रसन्न राहतील अशी ज्याच्याकडे सद्भावना असते तो शिष्य किंवा तो साधक, त्याच्याकडे पुण्य निर्माण व्हायला लागतं. लक्षात घ्या. आणि तेच सद्गुरू भाव देवभावात परिवर्तित होतो, म्हणजे चैतन्य भावात परिवर्तित होतो. आणि चैतन्य भावातून जी व्यक्ती जीवन जगत तो व्यक्ती नाही राहत, तिथे ती दिव्य शक्ती होती. त्यामुळे तिच्याकडनं केलेलं कर्म हे सगळं पुण्यात्मकच असतं. त्याचा अनिष्ट परिणाम त्या व्यक्तीच्या वाट्याला येत नाही. म्हणून देवभावातून केलेलं कर्म हे दिव्य पुण्य आहे. देहभावातून केलेलं हे कर्म पाप आणि पुण्य ह्या रूपाने प्रगट होतं. म्हणून सतत अभ्यास जो परमार्थाचा करतो तिथेही पुण्यही प्रगट होते. नामस्मरण म्हणजे ईश्वर स्मरण. खरं ईश्वर स्मरण काय लक्षात घ्या. ईश्वर स्मरण म्हणजे नुसतं देवाचं नाव घेणं म्हणजे नामस्मरण नव्हे. तर मी म्हणून जे आपल्याकडे देहभाव जो आहे तो देहभाव दूर करून तिथे शिवभाव देवभाव निर्माण होण्यासाठी जे स्मरण केलं जातं त्याला ईश्वर स्मरण म्हणतात, किंवा ज्या नामाच्या द्वारे ते केलं जातं त्याला नामस्मरण म्हणतात. म्हणून नामस्मरण आणि ईश्वर स्मरण फरक काय असा परत प्रश्न येतो ना. म्हणून नाम देवाचं घेतलं जातं, देवाचं नाव. देवाचं म्हणजे परंपरेने पुराणातून जे अनेक देवांची पुराणं सांगितली गेली तेव्हा ती देवत्वाचा भाव सर्वसामान्य आपल्याकडे असतो की बाबा राम म्हणजे देव, कृष्ण म्हणजे देव, शंकर म्हणजे देव, गणपती म्हणजे देव, म्हणजे देवभाव तिथे निर्माण. हा देवभावातून म्हणजे जे आहे ते दिव्य शक्तीचं कार्य आहे. ह्या भावातून आपल्याकडे जर ते कार्य सुरू झालं तर तो देवभावाचं कार्य असतं. आणि ते होण्यासाठी स्मरण द्यावं लागतं की ही मी म्हणणारी शक्ती मुळात ही चैतन्य शक्ती आहे, ईश्वरी शक्ती आहे. हे व्यवस्थित जर समजलं आणि ते स्मरण सतत देत राहिलं तर तो देवभावाकडे त्याची प्रगती होते. त्यासाठी परत सद्गुरूंची नितांत आवश्यकता असते. कारण हे स्मरण पटकन निघून जातं. धरताना धरल्यासारखं वाटतं पण हाताला लागत नाही अशा वेळेला बऱ्याच वेळेला. कारण देवभाव इतका प्रबळ असतो, तो सहज असल्यामुळे थोडा वेळासाठी देवभाव असेल पण थोडा वेळ परत देवभाव निघून जातो. मग तिथे उपाय काय, सद्गुरूंचं प्रति शरणागती, सद्गुरूंचं सतत स्मरण. ते सद्गुरूंना मोठेपणा द्यायचा असतो असा त्याचा अर्थ नाही, तर आपल्याकडे तो सद्भावना सतत असायला हवी. सद्गुरुभाव सतत असल्यामुळे आपल्याकडनं हे दिव्य पुण्य निर्माण होतं कर्मातून. त्यासाठी आपल्या हितासाठी ते केलं पाहिजे. लक्षात घ्या. साधकाचा ते स्वार्थ, सद्गुरूंना शरण जातो म्हणजे त्याचा आपोआप तो स्वार्थ हाच परमार्थ होतो की ते दिव्य पुण्याही कर्मातून निर्माण व्हायला हवी असेल तर सद्गुरू भाव आणि सद्गुरू भावातून पुढे देवभाव निर्माण होतो. देवभाव याचा अर्थ चैतन्य भाव. सर्वत्र चैतन्यच आहे. ह्या भावातून जेव्हा साधक जीवन जगायला लागतो तेव्हा त्याच्यात असतो तो चैतन्य भाव, त्याला देवभाव म्हणतो. हा देवभाव हा चैतन्य भाव असतो. त्या दृष्टी ही व्यापक होते आणि ते जे ज्ञानेश्वर माऊली मागले तशी सहज भावना खळांची व्यंकटे सांगतो. त्या सत्कर्मी
रती वाढो भूता परस्परे पडो मैत्री जीवाच. म्हणून हा सगळा जो भाग आहे मानवी जीवनात प्रत्येकाने तोच लक्षात ठेवायचा आहे. आपल्या वाट्याला येणारी चांगली वाईट परिस्थिती ही आपल्या सत्कर्म आणि दुष्कर्माचा परिणाम आहे. आता दुष्कर्म म्हटलं म्हणजे कोणाचं वाईट चिंतू नये हे पहिल्या लक्षात ठेवायचं. आपल्यामुळे कोणाचं अहित होता कामा नये. आपण कोणती कृती करताना 10 विचार करून करावे. उदाहरण सांगतो. एका घरामध्ये एक कामाला बाई आली आणि तिला रजा पाहिजे होती. तर या बाईने बाबा तुझं दुसरं कोणतरी कामाला ठेवून जा म्हणजे मला त्रास होणार नाही. तर तिने तिच्या जावेला आणून ठेवलं कामाला. आता ही जी जाव आहे ती पहिल्या म्हणजे आपली पहिली म्हणजे जी पहिली काम करणारी जी बाई आहे तिच्याबद्दल चौकशी. तिला तुम्ही किती पगार देता? तुम्ही असं खायला देता तिला? ती अशी काम करते म्हणजे उगीच माणसाला जिज्ञासा असते ना काय काय करता काय काय देता तिला असं. आता ह्या बाईने तिला कामाला दिलंय 15 दिवसासाठी समजा तर भलंच केलंय ना तिच्यावर. कशाला तू हिच्या काम करत निघून जा. पण माणसाची बुद्धी अशी असते टोचत बसायचं असतं कुठेतरी ना. हे असं कसं झालं असं कसं व्हावं. अरे प्रत्येकाचा खाजगी प्रश्न असतो. त्या खाजगी गोष्टीत अडकायचं नसतं आपल्याला. काहीतरी प्रत्येकाला खाजगी गोष्ट. आता तुम्ही बाथरूममध्ये जाऊन काय करता असं जर विचारता काय करता सगळ्यांना माहिती आहे. पण काही लोकांना ती पण असतात. म्हणजे माणसाचं जे जिज्ञासा असेल ते चांगल्या ठिकाणी जिज्ञासा आपण सोडून नको त्या ठिकाणी जिज्ञासा. तू असं काय केलं तुझं असं कसं झालं त्याचं असं कसं. अरे या गोष्टी अडकू नका. तिथे आपण कुठेतरी दुष्कर्म का आपल्याकडे नकळत होतं नकारात्मक विचार येतात आपल्याकडे कळलं ना. त्यामुळे जो आहे तो सुखी आहो तो करतो तो करा. तर ह्या बाईचा जो नवरा होता म्हणजे ज्यांच्याकडे त्यामुळे त्या बाईला सांगा ती अशी करते असं असं करता म्हटलं तर दुष्कर्म होणार की नाही. कारण आता तुझ्या जावेने असं असं तुझ्यावर विचारलं म्हटलं ही पहिली जी बाई होती ती तिला भांडल्याशिवाय राहणार का. झालं भांडण. पण जर शहाणा असेल तर काय केलं पाहिजे. जाऊन देत ना ती बोलली सोडून दे तिलाही बोलत हिलाही बोलत सत्कर्म झाले. कारण तूही सुखी राह तूही सुखी राह. सांगू पण नको हिने काय करते हिला किती देतो तुला तू तुझं काम कर जा आनंदाने. बघायचा विचार कसा असला पाहिजे ते मी सांगतो. म्हणजे याच्यातून आपण परत म्हणतो अरे पहिल्या बाईबद्दल आपल्याला जरा आपले पण वाटत बघ तिला जाऊन बघाही तुझ्याबद्दल असा विचार करते की झालं भांडण आणि दुःख निर्माण झालं. इथे आपल्याला काय विचार आहे बहुजन सुखाय बहुजन हिताय. ते कोणाचं भांडण होता कामा नये कोणाचा वाईट विचार होता कामा नये. हे जे आपल्याला सतत लक्षात आलं पाहिजे की आपण जे कोणाला तरी मार्गदर्शन करतो की आपण कोणाला तरी सांगतो त्याच्यातून अनिष्ट घडता कामा नये. जे करा त्याच्यातून चांगलंच घडलं पाहिजे ही सद्भावना आहे. आपण कोणाला काही सांगतोय गोष्टी मार्गदर्शन करतोय वेगळ्या पद्धतीने मार्गदर्शन तर दुसऱ्याचं वाईट घडावं हा भागच नसतो. इथे सर्वांचं भलं व्हावं सर्वांचं कल्याण व्हावं ही सदिच्छा असली पाहिजे लक्षात घ्या. म्हणून सदिच्छा फार महत्वाची. म्हणजे शुभचिंतन शुभ इच्छा शुभ वचन किंवा शुभ विचार असे जे आपण म्हणतो ते सगळं सतत आपल्याला ती सद्भावना असली पाहिजे. पण त्याचबरोबर जो साधक असेल परमार्थाचा अभ्यास ज्याचा आहे त्याला सद्गुरूंप्रती अत्यंत प्रेम पाहिजे की सद्गुरूमुळे जीवन चाललंय आणि त्यासाठी ती शरणागती पाहिजे. तिथे दिव्य पुण्य निर्माण होतं. दिव्य पुण्याई मानवी जीवनात वाटेल तो चमत्कार घडवून आणते. लक्षात ठेवा काय मी म्हणतो. ज्याच्याकडे सद्गुरूमध्ये नितांत श्रद्धा आहे तिथे सद्गुरूमध्ये अत्यंत स्मरण आहे अखंड स्मरण आहे आणि तिथे सतत त्याच्या मनामध्ये धावा असेल सद्गुरूंचा तर तिथे जी दिव्य पुण्य निर्माण होते त्याच्यातून अशक्य असलेल्या घटना सुद्धा शक्य होतात. हा अनुभव ज्याचा त्याला घेता येतो की आपल्या जीवनात हे घडेल असं वाटलं नव्हतं पण ते घडतं. कसा घडलं माहीत नाही. आणि हा जो मुद्दा जो आपल्याला लक्षात ठेवायचा आहे की तिथे दिव्य पुण्याई आपल्याला निर्माण झाली पाहिजे आणि तिथे सद्गुरू भाव प्रथम धरा. कारण देवभाव प्रथम येणार नाही. देवभाव असणार पण सद्गुरू भावातून सतत सद्गुरूंच्या स्मरणातून सद्गुरूंच्या ज्ञानातून आपल्याकडे हा चैतन्य भाव निर्माण झाला पाहिजे. ज्याच्याकडे हा चैतन्य भाव निर्माण झाला त्याच्याकडे दिव्य पुण्याईचा टाकसाळ सुरू झाली म्हणून समजा. त्याच्यातून तो सद्भावनेतून सर्वांप्रती आपलेपणाने सर्वांशी वागणार सर्वांचा तो सन्मान करणार
प्रत्येकाचा समोरच्याचा सन्मान, जेव्हा चैतन्य भाव निर्माण होतो प्रत्येकाचा सन्मान होतो, कारण सगळं चैतन्यच आहे. मीच माझा द्वेष करत नाही, मीच माझ्यावर रागवत नाही, मीच माझ्यावर वाईट चिंतन करू शकत नाही, कारण हे एकच चैतन्य स्वरूप आहे आणि या चैतन्य स्वरूपातून सर्व रूप निर्माण झालेली आहेत. हा जो चैतन्य भाव जेव्हा निर्माण होतो तेव्हा तिथे देवभावच निर्माण झाला आणि त्या देवभावातून दिव्य पुण्य निर्माण झाली. ती दिव्य पुण्याई त्या साधकाला पारमार्थात उच्च अवस्थेला घेऊन जाते. पारमार्थिक जी उच्च अवस्था आहे ती त्या ठिकाणी त्याला उपयुक्त ठरते. म्हणून ह्या स्टेप्स लक्षात पाहिजे. सद्गुरुभावातून पूर्णतः सद्गुणा शरण जाऊन तिथे श्रद्धेने प्रत्येक आपलं कर्म आणि सद्गुरूंच्या ज्ञानातून आपण वागण्याचा प्रयत्न दोन्ही जेव्हा करायला लागतो तेव्हा हे घडतं. नुसतं आम्ही सद्गुरूंच्या आहोत, आम्हाला आम्ही सद्गुरूंना भेटतो, सद्गुरूवर जेवतो, सगळं करतो, पण ऐकत नसेल सद्गुरू काय करणार. मग कबीर म्हणतो गुरुच्या कर्माने गेला आणि शिष्य शिष्याच्या कर्माने. कारण कर्म महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. कर्म चुकीचं झालं तर तिथे सुटका नाही, निसर्ग नियम बसलाय तुम्हाला पकडायला, कळलं ना. म्हणून इथे आपल्याला हे सत्कर्म आपल्याकडनं व्हायलाच हवं आणि सद्भावनेतून सत्कर्म झालं पाहिजे किंवा सद्गुरु भावातून सत्कर्म, सद्गुरु भावातून सद्भावना आणि सद्भावनेतून सत्कर्म. इथे दिव्य पुण्याईची निर्मिती होते आणि दिव्य पुण्याई निर्माण करण्याची ज्याला युक्ती साधली तो जगामध्ये सुख शांती समाधान त्याच्याकडे वाटायला आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सर्वांनी दिव्य पुण्याई निर्माण होण्यासाठी अभ्यास केला पाहिजे. दिव्य पुण्याईतून आपल्याला जीवन जगायचं. दुसऱ्याचं वाईट चिन्ह, दुसऱ्याची चुका मी काय सांगत बसायची गरज नाही. आपल्याला सगळ्या दुसऱ्यांच्या चुका सांगायची खूप हौस आहे, ते सोडलं पाहिजे. तिथे पापात्मक गोष्ट घडायला लागतात, हे लक्षात ठेवा. दिव्य सद्भावनेतून सत्कर्म आणि सद्गुरु भावातून सद्भावनेतून दिव्य, या दोन्ही गोष्टी कशा करायच्या ज्याच्या तरी ठरवायच्या आणि पुण्यात्मक जीवन जगायचं. सद्गुरुनाथ महाराज की जय. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. सद्गुरुनाथ